गजरामध्ये या ठिकाणी आपण साहेबांचं स्वागत करूया। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तमाम लाडक्या बहिणींचा भाऊ आपण जालना जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करूया। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करूया। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आजच्या कार्यक्रमाची आपण दिमागदार या ठिकाणी सुरुवात करूयात। तसेच भारत देशाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनाही विनंती। छत्रपती शिवाजी महाराज की। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, संवाद सुरत आला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे कैवारी आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांचा आवाज जोरात करा। महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे कैवारी सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे साहेब यांचा आजच्या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी जालना विधानसभेचे आमदार आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमतदादा उडान, सन्माननीय भाऊसाहेबजी घुगे, ए.जे. पाटील बोराडे, विष्णुभाऊ पाचफुले यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं। युवा सेनेचे सचिव अभिमन्यू दादा खोतकर आपणासही विनंती आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीनं होत आहे। जालना विधानसभेचे आमदार आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमतदादा उडान साहेब या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी भव्य असं स्वागत या ठिकाणी करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की। विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। या ठिकाणी आपण शिंदे साहेबांचं स्वागत करूया। बाकीच्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय हिकमतदादा उडान यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। सन्माननीय हिकमतदादा उडान दादा या। लक्ष नको देऊ, आमेर लक्ष नको देऊ। टेन्शन नका घेऊ भाऊ तुम्ही।
हा, चला 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 सर तिकडं सर चला हे चला ना आठवलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुद्दामून आलेले आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब, जालना जिल्ह्याचे नेते अर्जुनराव खोतकर साहेब, आमचे आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब, व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, या ठिकाणी जमा झालेल्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि शिवसैनिकांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आता सुरू झालेल्या आहेत. 3 टप्प्यामध्ये या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर या नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याकडे फार जास्त निवडणुका नाहीत, फक्त 3च निवडणुका आहेत आणि मला अशी खात्री आहे की या 3ही निवडणुकांमध्ये आपल्याला दणदणीत यश मिळणार आहे. पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील. या निवडणुका खऱ्या अर्थानं आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका येण्याच्या अगोदर मी जास्त वेळ काही बोलणार नाही, पण थोडक्यात तुम्हाला सांगतो त्याचं सर्वात महत्त्वाची आपली जबाबदारी असणार आहे की मतदान याद्यांचं शुद्धीकरण करणं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या घरच्या मतदार याद्या ह्या पूर्णपणे सदोष आहेत, त्यामध्ये खूप दोष आहेत आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्फत या मतदार याद्या शुद्धीकरणाची SIRच्या माध्यमातून एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. खरं म्हणजे ही आपल्या सगळ्यांसाठी फार मोठी सुवर्ण संधी आहे. मतदार याद्या आपण खराब केलेल्या नाहीत, मतदार याद्या आपण नासवलेल्या नाहीत. आपण तर सत्तेत आता आलो. आपण पूर्वीपासून म्हणतो की मतदार याद्यांचं शुद्धीकरण हे व्हायला पाहिजे आणि या मतदार याद्यांचं शुद्धीकरण व्हावं म्हणून 2012 साली आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल केली. 13 वर्ष झाले त्या याचिकेवर सुनावणी पण झाली नाही आणि कुठला निर्णय पण आलेला नाही. 2018 मध्ये घनसावंगी मतदारसंघामध्ये आपण जवळपास 27,000 ऑब्जेक्शन घेतले होते. रीतसर आपण ऑब्जेक्शन घेतले होते की हे सगळे सदोष मतदान आहे. सर्वांच्या हिअरिंग झाल्या, परंतु त्यामध्ये एकही मतदान वगळण्यात आलेलं नाही. त्यामुळं मतदार याद्या यांचं शुद्धीकरण होणं हे आपल्या तुमच्या आमच्यासाठी सर्वांची मागणी आहे आणि आपली आजची मागणी आहे तर फार जुनी मागणी आहे. SIRची मोहीम संपूर्ण देशामध्ये आता सुरू झालेली आहे. पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा SIRची मोहीम ही राबवण्यात येईल. परंतु फक्त प्रशासनाच्या भरोश्यावर न राहता आपल्या सगळ्या लोकांना यामध्ये खूप लक्ष द्यावं लागणार आहे. मतदार याद्यामध्ये मुख्य करून 3 प्रकारचे दोष आहेत. पहिला दोष आहे की दुबार नोंदणी, तिबार नोंदणी, चौबार नोंदणी हे आपल्याला शोधावं लागणार आहे. दुसरं, बरेचसे मृत मतदार आहेत परंतु त्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत, ती आपल्याला काढावी लागणार आहे. आणि तिसरं, जे कायमचे स्थलांतरित झालेले लोक आहेत त्यांनाही आपल्याला मतदार यादीमधून काढावं लागणार आहे. आणि हे करत असताना 2 प्रकारची नावं आपल्याला समाविष्ट करावी लागणार आहेत. ती म्हणजे ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त झाले आहेत ती लोक आणि नवीन लग्न होऊन येणाऱ्या मुली. त्या 5 गोष्टींवर आपल्याला पुढच्या काही काळामध्ये काम करावं लागणार आहे. प्रत्येक गावागावामध्ये मतदार यादी घेऊन आपल्याला बसावं लागणार आहे आणि ज्यावेळेला आपली SIRची मोहीम सुरू होईल त्याआधी आपल्या गावामधली मतदार यादीमध्ये आपल्याला कोणाचे ऑब्जेक्शन घ्यायचे, कोणते लोक मृत आहेत, कोणते दुबार आहेत, याची आपला पूर्ण पडताळणी करून आपली पूर्ण तयारी आपल्याला करावी लागणार आहे.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर जायकवाडी धरणातून फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे गोदाकाठची जवळपास 40 गावं पूर्णपणे पाण्यात होती. शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं, घरादारांचं नुकसान झालं आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी सरकारच्या मार्फत नाही तर पदाच्या खर्चातून हजारो किट आपल्याला पाठवले आणि या किटमधून ब्लँकेटपासून ते मीठ, तेल, पाणी अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत अशा 26 गोष्टी त्यामध्ये त्यांनी टाकल्या. या सगळ्या किटचं आपण वाटप केलं. सानुग्रह अनुदान आपण वाटप केलं. त्याच्यानंतर आपण सगळे पंचनामे करून घेतले आणि राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक फार मोठं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि या पॅकेजच्या मार्फत अनुदानाची रक्कम थेटपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे. विरोधक काही बोलतील त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची मदत करण्याची भूमिका आहे. कर्जमाफी हा एक नवीन मुद्दा आहे. कर्जमाफी करणार हा आमचा निवडणुकीमधला जाहीरनाम्यामधला मुद्दा होता. सरकारनं एक समिती स्थापन केली आहे आणि या समितीचा अहवाल हा 30 जून पूर्वी येणार आहे आणि हा अहवाल आल्यानंतर 100% आपल्या सगळ्या लोकांची कर्जमाफी होणार आहे ही काळ्या दगडावरची लेख आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी किती जरी काही बोलले तरी त्याकडे लक्ष देण्याची आपल्या गरज नाही. कर्जमाफी होणार आहे ही या शासनाची ठाम भूमिका आहे. लाडक्या बहिणींच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर लाडक्या बहिणी ही योजना चुनावी जुमला आहे आणि निवडणूक संपल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल अशा प्रकारे आपल्या सगळ्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सरकार आल्यानंतर वारंवार शिंदे साहेबांनी एक भूमिका घेतलेली आहे की लाडकी बहिणीची योजना कदापिही बंद होणार नाही. जोपर्यंत शिंदे साहेब हे सत्तेत आहेत तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही ही सुद्धा एक काळ्या दगडावरची रेघ आहे. या लाडक्या बहिणीच्या मागे शिंदे साहेब चट्टान की तरह खडे आहे. मी आता पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये शिंदे साहेबांना एक विनंती करेन की जे आता पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण घनसावंगीला एक अशा प्रकारची प्रचार सभा देण्यात यावी आणि ज्यावेळेला जालना महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील त्यावेळेला सुद्धा जालन्यामध्ये अशीच एक चांगली प्रचार सभा आपण आम्हाला द्यावी. आम्ही या सगळ्या लोकांच्या वतीनं आपल्याला खात्री देतो की पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम तुम्हाला करून दाखवू. एवढंच मी आज या ठिकाणी बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सीताराम भाऊ जालन्यातील सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय सीताराम भाऊ हे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा सत्कार करतील. मी करतो प्रेम. अरे सॉरी मी लक्षात यानंतर बऱ्याच दिवसांना जे प्रत्यक्ष सर्व जालनेकरांना लागले होते ते भाऊंचे दुसरे लाडके भाऊ सन्माननीय भास्करराव आंबेकर साहेब शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आंबेकर साहेब व त्यांच्या सर्व सहकार्यांचा आज सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे. मी त्यांचे नाव वाचतो. त्यांनी सर्वप्रथम वरती यायचं. हरिहर शिंदे तालुका प्रमुख, मुरली आबा थेटे माजी सभापती, बबनराव खरा जिल्हा परिषद सदस्य, देवनाथ जाधव उपजिल्हा प्रमुख, निवृत्ती गायके माजी जिल्हा परिषद सदस्य. त्याचबरोबर बदनापूरहून आलेले आमचे शिवसैनिक सन्मान्य नंदुभाऊ दाभाडे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, त्याचबरोबर अंकुशराव शिंदे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख यांनाही समोर जाऊन त्यांचा प्रवेश घ्यायचा आहे. बाला परदेशी, घनश्याम काकीवाले, दुर्गेश कटोडेवाले, विलास खंडेकर, राजेश
राजू सलामपुरे, मंगल मेटकर, गंगूबाई वानखेडे, मंजुषाताई घायाळ व त्यांच्यासह असंख्य शिवसैनिकांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे. मी त्यांचं शिवसेनेचा जिल्हाप्रमुख या नात्यानं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आर्दूराव खोतकर साहेब यांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतो. प्रवेश घेणाऱ्यांना वरती येऊ द्या, दुर्गेश कटडवाले यांना वरती येऊ द्या. पोलीस बांधवांनी विनंती की त्यांनी स्टेजवर त्यांना येऊ द्या. नंदभाऊ दाभाडे समोर यायचं. अश्विन आंबेकर, मस्के साहेब, अश्विन आंबेकर, दुर्गेश काटोडेवाले, अश्विन आंबेकर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आवाज कुणाचा? अश्विन आंबेकर आला तो. घनश्याम पाखीवाले, महेश रायकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होता, त्यांनी वरती यायचं. महेश रायकर, ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी पाठीमागे यायचं. ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी पाठीमागे यायचं कृपया. महेश रायकर. असं का? असं नाही ते अंकुशराव वाघ, भगवान जाधव युवा सेना उपाटाचे बदनापूर तालुका प्रमुख, सुरेश घोरपडे दलित आघाडीचे उपाटाचे तालुका प्रमुख, भगवान भोजने पंचायत समिती सदस्य जामखेड, पंकज मंडलिक जामखेड यांनी सर्वांनी वर यायचं. राम थोरात, संभाजी ब्रिगेडचे सचिन जाधव, शिवसेना उपाटाचे सचिन बोर्डे, प्रकाश दिवटे, नारायण चंद, शिवाजी इंगळे या सर्वांनी वरती येऊन आपला प्रवेश घ्यायचा. त्यांना येऊ द्या. पोलीस बांधवांनी त्यांना येऊ द्या. यानंतर सन्माननीय भास्करराव आंबेकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावे. सन्माननीय भास्करराव आंबेकर साहेब. संजय लाखे पाटील हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतील. बद्रीनाथ जराळ यांचा प्रवेश होणार आहे, त्यांनी वरती यायचं. विनोद जाधव आंबड. सन्माननीय आंबेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्यांचं झालंय त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांनी कृपा करून आता थोडं दादू त्या सर्वांना बसून घ्यायचं. योगेश जाधव, उज्जैनपुरी योगेश जाधव. एक मिनिट थांबा. क्लोजअप लाव का? पावडर लाव का? पावडर बिवडर लाली बिली. जालना नगरीमध्ये माननीय आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शिंदे साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी व्यासपीठावर मी आलो आणि मला पटवर्धन साहेब म्हणाले
की तुम्हाला थोडा उशीर झाला. साहेब मी म्हणतो उशीरने झाला, मैं देर करता नहीं देर हो जाती है. आजच्या या अभूतपूर्व सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय शिंदे साहेब, जालना मतदारसंघाचे आमदार, माझे मित्र आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय हिकमतदादा उडान, शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख, माफ करा, आदरणीय मंत्री महोदय आलेले आहेत, आमचे सासरे आहेत ते आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, शिवसेनेचे उपनेते, शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जिल्हा प्रमुख घुगे साहेब आणि माझे सहकारी आदरणीय बोराडे साहेब, पंडित दादा भुतेकर, अनिरुद्धजी खोतकर, मी खरं तर सर्वांचे नाव घेऊ शकतो साहेब, आमचे ऍडव्होकेट किंडोकर साहेब, आणि साहेब आज माझ्यासोबत शिवसेनेचे आलेले सर्व उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व संघटनांचे आमचे अंतर्गत सर्व पदाधिकारी ज्यांनी आज आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी ते आलेले आहेत. युवा सेनेचे आमचे सहकारी दादू आणि त्यांची ही सर्व टीम, उपस्थित सर्व जनसमुदाय आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारा सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या बांधवांनो, खरं तर ज्या वयामध्ये मी आणि अर्जुन खोतकर साहेब आम्ही महाविद्यालयामध्ये होतो त्या काळामध्ये बाळासाहेबांचं नेतृत्व, व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व या सर्व गोष्टींमुळे आम्ही शिवसेनेमध्ये आलो होतो. आम्ही शिवसेनेमध्ये आलो, खोतकर साहेब 90 ला आमदार झाले, मी 91 ला नगरसेवक झालो. आम्ही गावागावामध्ये शिवसेनेच्या शाखा काढल्या, शिवसेनेची मजबूत बांधणी केली आणि या गावामध्ये नाही जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा सर्व संस्थांवर भगवा झेंडा फडकवला. अनेक केसेस अंगावर घेतल्या, जनतेचे अनेक प्रश्न, मग तो कशाचाही प्रश्न असू द्या, कापसाच्या भावाचा असू, सोयाबीनचा असू, पाण्याचा प्रश्न असू, प्रत्येक प्रश्नावर आंदोलन केली, कारण की आम्ही तेव्हा विरोधात होतो आणि बाळासाहेबांचा विचार होता की लोकांसाठी संघर्ष करा. साहेब मी 90 ला तिकीट मागितलं, 90 ला तिकीट दिलं नाही, 95 ला मागितलं बदनापूरमधून खोतकर साहेब, प्रत्येक वेळी 99 ला मागितलं, प्रत्येक वेळी थोडं थांब तुझा पुढे विचार करू. साहेब 4 ला मला बोलवलं, तिथल्या स्थानिक आमदारांचा माननीय स्वर्गीय नारायणराव चव्हाण यांचं तिकीट कापलं, मला बोलवलं, तुला इथं उभं राहायचं. मी नगराध्यक्ष होतो 2001 ला झालेलो जनतेमधून. साहेब मला बोलवलं, 2 दिवसांनी मला सांगितलं नाही आता तुम्हाला पुन्हा थांबावं लागेल. आम्ही पुन्हा थांबलो. अरे प्रत्येक वेळी थांबलो आणि प्रत्येक वेळी भावी आमदार म्हणून मात्र या जिल्ह्यामध्ये मिळून घेतला. किती वर्ष भावी साहेब, पहिल्यानं बडं मोठं गोड वाटत होतं भावी म्हटल्यानंतर, पण आता कुठे गेलो आणि कोणी भावी म्हटलं तर मनाला असं टोचल्यासारखं आणि खिजवल्यासारखं वाटतंय. साहेब तुम्हाला मी सांगतो, आम्ही खूप कामे केले. 14 ला मला सांगितलं पक्षाने की तुला MLC करतो, MLCचं आश्वासन तसंच राहिलं. मग मला घेतलं मंडळावर एका, मी म्हणलं चला जाता जाता नाही MLC मंडळ तर मिळालं आपल्याला. गोदावरी खोऱ्याचं मला उपाध्यक्ष केलं, राज्यमंत्री दर्जा. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, जाता जाता 3 महिने राहिले होते. म्हणलं आता पुढे आपलंच गव्हर्नमेंट येणार आहे. साहेब उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले हो आणि एकाच महिन्यात माझं मंडळच बरखास्त करून टाकलं. अरे 500 लोकांनी नेहमी संभाजीनगरला चार्ज घेतला. अहो एवढ्या अपमानजनक स्थितीमध्ये माझं मंडळ बरखास्त झालं, किती सहन करायचं. बरं म्हटलं जाऊ द्या, आपल्याला काही मिळत नाही, हरकत नाही, आपण तरी काम करू. साहेब 91 ला छगन भुजबळ, त्यानंतर मला 14 ला भारतीय जनता पार्टीने इथून उमेदवारी दिली, उभे राहा. मी म्हटलं नाही, कारण की माझे आणि खोतकर साहेबांचे भावासारखे संबंध. साहेब महाविद्यालयीन जीवनापासून आम्ही दोघं भावासारखं राहिलो. बरं आता काही मिळालं नाही, हरकत नाही, पण काही प्रश्न भावनिक असतात. साहेब हे आपले प्रतापरावजी जाधव साहेब आहेत,
यांच्या मतदारसंघात माझी सासरवाडी आहे. कावला देवळगाव माळीला कोराडी मोठा प्रकल्प आहे. साहेब पाणी आलं भरपूर आणि सांडव्यामध्ये पोहायला जाणारे जे मुलं होते विचारा साहेबांना, साहेब 5 मुलं वाहून गेले, 5 मुलं. त्या मुलांनी जिथं जागा मिळेल तिथं ते झाडं धरले. पूर्ण गाव जमा झाला, वाचवायला कोणी नाही. माझा मेवणा, माझ्या बायकोचा भाऊ, तरुण मुलगा, पहिलवान मुलगा पवणारा होता, उडी मारली आणि पहिला मुलगा आणला. पुन्हा उडी मारली, दुसरा मुलगा आणला. पुन्हा उडी मारली, तिथं समोरचा तिसरा मुलगा आला. चौथ्यांदा लोक म्हणे तू खूप थकला, आता आत उडी मारू नको. साहेब त्यांना ऐकलं नाही, मुलांना वाचवायचं म्हणे मला. त्यानं उडी मारली, प्रचंड थकला आणि थकल्यामुळे बुडून वारला. साहेब पक्ष आपला संघटित तेव्हा होता. मी गेलो वर, मला याचा सन्मान होईल, लहान लहान लेकरं यांना काहीतरी मदत मिळेल. साहेब कोणी दखल घेतली नाही, कोणी बघितलं नाही, काही नाही. आणि माझ्या मेवण्याचे लहान लहान मुलं हे अनाथ झाले, ते अनाथ झाले. पण आता एकनाथ साहेब आहेत, त्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. साहेब दुसरा अनुभव असा आला, मला हृदयविकाराचा झटका आला. या सगळ्या ताणामुळे यायच्या मला हृदयविकाराचा झटका आला. मला इथे ऍडमिट केलं. 5 मिनिटाच्या आत माननीय खोतकर साहेब त्या दवाखान्यात आले. मला सोबत घेतलं. अँब्युलन्स मध्ये कोणी मंत्री माझी बसतो का साहेब? अँब्युलन्स मध्ये बसून संभाजीनगरला नेलं. दिवसभर तिथं बसून राहिले आणि माझं ऑपरेशन झालं साहेब. आणि दुसऱ्या दिवशी आपला फोन आला. मला फोन आला, भास्करराव काय झालं? अरे बापरे, हृदय माझं जे होतं ना साहेब, ज्याचं ऑपरेशन झालं, पण हृदयाला जाऊन भेटला तुमचा शब्द. काय झालं भास्करराव? मी म्हणलं साहेब माझं हृदयाचं ऑपरेशन झालं. किती ब्लॉकेज होते? म्हणलं साहेब एकच. किती स्टेंट टाकल्या? म्हणलं साहेब 1 स्टेंट टाकली. मी यायला लागलो हॉस्पिटलला, मी संभाजीनगरलाच आहे आणि मी तुम्हाला भेटायला यालो. साहेब पोलीस बंदोबस्त लागला, आम्हीच कपळ करांटे. आम्ही तुम्हाला म्हणलं साहेब मला सुट्टी झाली, मीच तुम्हाला भेटायला येतो. अरे जो नेता कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये पाठीमागं उभा राहतो असा खंबीरपणानं, ते नेतृत्व आज मला मान्य करावं लागलं आणि म्हणून मी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. हा माझा वैयक्तिक अनुभव नाही. मी बघितलं की सामान्य माणसांसाठी, जनतेसाठी, लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी सातत्यानं मी म्हणतो शिंदे साहेबांसारखा उदार माणूस मी राजकारणात पाहिला नाही. मी 40 वर्ष राजकारण करतो खोतकर साहेबांच्या संगतीनं. आणि मग नेतृत्व कोणाचं स्वीकारायचंय? नेतृत्व अशा माणसाचं स्वीकारावं लागेल की ज्याला कार्यकर्त्यांची, शेतकऱ्यांची, रयतेची, जनतेची तळमळ आहे. म्हणून बुडती या जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अरे बाबांनो, तुमचं दुःख पाहिल्या जात नाही या नेत्यांना. आमच्या लाडक्या बहिणींचं दुःख पाहिलं जात नव्हतं आणि म्हणून त्यांच्यासाठी कळवळा ज्या नेत्याच्या मनामध्ये होता त्यांचं नेतृत्व मी आज स्वीकारले. तर साहेब आता मिळतं का नाही मिळतं जाऊ द्या, पण मी हा विचार केला की आज शहरामध्ये खोतकर साहेबांसारखं खंबीर नेतृत्व आहे, राज्यामध्ये शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आहे. अरे या गावाचं तर काही भलं होईल. शिंदे साहेबांनी मला सांगितलं, अरे तू कोणताही प्रस्तावन शहर विकासाचा, मी इथं बसलेलोय, या शहराचा चेहरा मोहरा या नगर परिषदेच्या, महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला बदलायचं. आणि भावंडांनो एक लक्षात घ्या, आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आपल्याला अशाच नेत्याला सहकार्य, मदत आणि आपल्याला त्यांची लोक निवडून आणायचे या भावनेनं मी आपल्या सर्वांच्या विकासासाठी, तुमच्या भल्यासाठी आज माझ्या सर्व सहकार्यासह शहर प्रमुखापासून तर उपजिल्हा प्रमुखापर्यंत, सरपंचापासून तर झेडपीच्या सभापतीपर्यंत, पंचायत समितीच्या सभापतीपर्यंत या सर्वांना आपल्या विश्वासानं साहेब मी आज या शिंदे गटामध्ये दाखल झालो. मला विश्वास आहे साहेब, विश्वास. मी जरी तुमच्या सोबत नव्हतो पण मी सर्व वाचत होतो, बघत होतो, निरीक्षण करत होतो की तुमच्यासारखं नेतृत्व भाग्य असल्यानंतरच मिळतंय. आणि म्हणून मी आज तुमचं नेतृत्व स्वीकारलं. मी आज तुमच्या साक्षीनं माझ्या सर्व सहकार्यासह आपल्या गटामध्ये, आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतो आणि आपला आशीर्वाद कायम आमच्या डोक्यावर असू द्यावा एवढी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब आपल्याला बोलतील. मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो
की साहेब येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोन्ही जिल्हा प्रमुख सहकारी आंबेकर साहेब व खोतकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेवर व जिल्हा परिषदेवर भागवा पडल्याशिवाय राहणार नाही एवढं वचन मी आपल्याला जिल्हा प्रमुख देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिंदचा तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है. आवाज कुणाचा, शिवसेनेचा, ही ताकद कुणाची, शिवसेनेचा. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. काम तर मी करतो. माझ्या लावून राहिलो ना. महाराष्ट्र राज्याच्या रिकॉर्ड कोण करा तमाम जनतेच्या मनातला खरा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांच्या कृपेने केंद्रामध्ये मंत्रीपद भोगतात, ते माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय हिकमतदादा उडान, पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये दाखल होणारे अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचं नेतृत्व सन्माननीय भास्कररावजी आंबेकर, शिवसेनेचे संपर्क नेते पंडितजी भुतेकर, एजे पाटील बोराडे, भाऊसाहेब घुगे, अनिरुद्धजी खोतकर, विष्णू पासफुले, माननीय संजयजी राखे, आमचे पटवर्धन, मंचावरील आमच्या महिला भगिनी, भास्करराव सोबत आलेले सर्व उभाटाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय शिंदे साहेबांच्या लाडक्या भगिनी, शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, शिंदे साहेब, मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो. ज्या वेळेस मी तुमच्या सोबत पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस तुम्हाला काही लोक म्हणत होते अर्जुन खोतकर सोबत उद्धव सेनेचा एकही पदाधिकारी आलेला नाही. तुम्हाला कोण बोललायचे मला माहिती आहे, ते नाव मी आता तुम्हाला सांगणार नाही, पण एकदा व्यासपीठावरती नजर फिरवा. आज संपूर्ण उभाटा इथं साफ झालेली आहे. तुम्हाला सांगितलं गेलं की भास्कर आंबेकर नाही, माझा भाऊ अनिरुद्ध खोतकर नाही. तुम्ही मला दोनदा बोललात, अरे तुझा भाऊ कुठे आहे? भाऊ कुठे मला सोडणार आहे साहेब? तर आंबेकर दिसत नाही. मला काही लोक असं मागे ठेवावं लागतात साहेब. तुम्हाला काय वाटतं झालेल्या विधानसभेमध्ये भास्कररावने काय केलं असेल? साहेब, आमचं पक्षाचं नातं नाही, हे आमचं पारिवारिक नातं आहे. हो, आता हे बिन फुटलं कोणाला मी की साहेबांनी फोन केला होता. साहेब, या नात्याच्या पलीकडं, पक्षाच्या नात्याच्या पलीकडं
एक नातं जपण्याचा प्रयत्न आम्ही केलेला. सर, आपल्या घराण्यामध्ये मुलीची सुपारी फोडायची असेल तर मुलीचा मामा सुपारी फोडतो, पण माझ्या मुलीची सुपारी भास्करराव आंबेकरच्या हाताने यांनी फोडली. हे नातं गेले 50 वर्ष जपण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. मला आपल्याला सांगितलं पाहिजे. मला तुमची विधानसभेच्या अगोदरची बैठक आठवती, सभा आठवती. तुम्ही या सभेला, त्या ग्राउंडला शब्द दिला होता की जालन्याच्या विकासासाठी मी हजारो कोटी देईन. तुम्ही तो शब्द पूर्ण केला माननीय मुख्यमंत्री महोदय. सरकार आल्यापासून पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो. आपण राज्यातल्या कोणत्या आमदाराला पैसे दिले नाही दिले मला माहित नाही, पण तुमचा लाडका अर्जुन खोतकर यांना या 1 वर्षामध्ये आपण मला 500 कोटी दिले आणि या 500 कोटीमध्ये जालन्याचा सर्वांगीण विकास आम्ही करू शकलो. याला म्हणतात बोले तैसा चाले, त्याची पुन्हा एकदा म्हणतो मी, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मी आपला आभारी जालनेकरांच्या वतीने सर, राजकारणामध्ये शब्द फिरवला जातो, लोकांसमोर वेगळं बोललं जात, परंतु एकनाथ शिंदे राज्याला माहित आहे शब्दाचा पक्का आहे, शब्दाला जागणार आहे आणि पक्का आणि जागणारा नेता. या नेत्याच्या नेतृत्वामध्ये भास्करराव आपण आज प्रवेश केलेला आहे. 3.5 वर्ष आपण फक्त शरीराने वेगळे होतो, मनाने मात्र एकच होतो. आज आपल्या आगमनामुळे निश्चितपणे पक्षाला ताकद मिळाली. मला निश्चितपणे आपल्या माध्यमातून या शहरवासियांना आणि ग्रामीण भागातल्या जनतेला शब्द द्यायचा की येणाऱ्या 4 वर्षामध्ये या शहराचा संपूर्ण चेहरा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदलून टाकल्याशिवाय मी आणि आंबेडकर स्वस्थ बसणार नाही, हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो. माननीय महोदय, राज्याच्या सर्व सभागृहामध्ये 42 झोपडपट्ट्यांना पीआर कार्ड मिळालं पाहिजे, हा आग्रह मी तुमच्याकडे धरला. तुम्ही आणि माननीय रेव्हेन्यू मंत्री यांनी माझी मागणी पूर्ण केली, परंतु काही लोक परस्पर क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू लागले. सभागृहाच्या पटलावरती आहे, तुम्ही हा माझा शब्द पूर्ण केला. आपल्या आशीर्वादाने, आपल्या सहकार्यामुळे भारत देशातली पहिली महानगरपालिका आहे की स्वतःच्या ग्रीन एनर्जीवर, स्वतःच्या बळावरती चालणारी पहिली एनर्जी महानगरपालिका निर्माण होणार आहे. मी जालनेकरांच्या वतीने आपले आभार मानतो साहेब की आपण 100 कोटी रुपये आमच्या सोलर प्लॅन साठी दिले. मी जालन्याच्या प्रत्येक गणेश भक्ताच्या माध्यमातून, जालन्यातल्या नवरात्री मंडळाच्या माध्यमातून, आमच्या उत्तर प्रदेश बिहारची लोक यांच्या माध्यमातून आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो की आपण 19 कोटी रुपये घाट बांधण्यासाठी तुम्ही आम्हाला दिले. त्याचं लोकार्पण आपण आता करणार आहोत. आपण मला 15,000 घरकुल दिले. पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 घरकुल. जर जालन्याच्या इतिहासामध्ये एवढे घरकुल जर मंजूर कधी झाले असतील तर अर्जुन खोतकर राजीनामा देऊन टाकी. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नजर
माझ्यावर टाकली. मी त्यांना सांगितलं, साहेब माझ्या भागात घरकुल फार कमी आहेत. माननीय शिंदे साहेबांनी स्वतःच्या वाट्याचे, स्वतःच्या अधिकारामधले 15,000 घरकुल अर्जुन खोतकरला पर्यायाने तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. साहेब अजून 11,000 घरकुलाची यादी माझ्या आपल्या समोर आहे आणि तुम्ही मला शब्द दिलेला आहे ते मान्यतेच्या प्रतीक्षेमध्ये आहे. मी या सभेला सांगू इच्छितो ते 11,000 घरकुल सुद्धा अलीकडच्या कालखंडामध्ये या ठिकाणी मंजूर होणार आहेत. निवडून आल्यानंतर मी पहिल्या दिवसापासून कामाला लागलो. मी आपल्या लक्षात आणून दिलं साहेब की जालन्यामध्ये 15 दिवसाला 10 दिवसाला पाणी मिळतं. पहिला प्रश्न मी तुमच्या कानावर टाकला. तुम्ही बारकाईने लक्ष घातलं. पाणी मिळण्याला उशीर का लागतो? तर आमच्याकडे फिल्टर भेटच नव्हतं. पाणी पुरवठा करणारं फिल्टर भेट नव्हतं. माननीय शिंदे साहेबांनी सचिवाला बोलवलं, प्रस्ताव पाठवला आणि 35 MLDचं फिल्टर बेल्ट एका दिवसामध्ये मंजूर करून दिला. आज फिल्टर बेल्टचं काम 90% झालेलं आहे. मी शिंदे साहेबांच्या साक्षीनं, त्यांच्या मेहरबानीनं, त्यांच्या प्रयत्नाने जालना शहरातल्या जनतेला 1-2 महिन्यामध्ये रोज पाणी मिळू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपल्या नेत्याने या ठिकाणी करून दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन द्या. आमचा माणूस पाण्यासाठी तडफडतो. तुम्ही लक्ष घातलं त्यामुळे पाणी आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. शिंदे साहेब गेले 200 दिवस नांदेड जालन्याच्या मार्गासाठी आमचा शेतकरी उपोषणाला बसलेला आहे. तुम्ही 2 बैठका घेतल्या परंतु तुमचा विचार अधिकाऱ्यांच्या डोक्यात जात नाही. एकदा तुम्हाला त्यांची हजेरी घ्यावी लागणार आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, 200 दिवसापासून चालणारं शेतकऱ्याचं आंदोलन तुमच्या प्रयत्नाने थोडीशी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्या आंदोलनाकडे सुद्धा आपलं लक्ष असावं. महात्मा फुले मार्केट, तुम्ही निवडणुकीमध्ये शब्द दिला होता की महात्मा फुले मार्केट जे शिंदे समाजाचं मार्केट आहे ते विस्थापित लोक आपल्याकडे आले, बिल्डिंग जीर्ण झाली म्हणून पाडावी लागली आणि त्या लोकांना सुद्धा ते महात्मा फुले मार्केट सुरू करण्याच्या संदर्भातली बैठक तुम्ही घेतली परंतु त्याला गती अजून मिळत नाही. आपण आपल्या दालनामध्ये पुन्हा एकदा ती बैठक आयोजित करावी आणि महात्मा फुले मार्केटला सुद्धा न्याय त्या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. माननीय सर, आज बुद्ध प्रमुख, आज शिवदूत, हे सर्व लोक कार्यकर्ते, बूथवर काम करणारे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी बोलवलेले आणि आगामी निवडणुका, पुढच्या निवडणुका महानगरपालिका आहे. मी तुम्हाला शब्द देतो माननीय सर, आम्ही विष्णू पासपुरेला पुढे केलेला आहे. आम्ही तुम्हाला महापौर या ठिकाणी देणारच कुठल्या परिस्थितीत आहोत. महापौर तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये जाणार देऊ, आपला आशीर्वाद फक्त असावा. आपण या ठिकाणी आमच्या सर्व शिवसैनिकाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलात. मी तमाम सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करत असताना मी ही सभा मैदानावर काय घेतली नाही, ज्या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची, अटलजीची सभा व्हायची, इंदिराजीची सभा व्हायची, त्या मैदानावर आपल्या 2 सभा झाल्या, माझ्या निवडणुकीच्या अगोदर आणि माझ्या निवडणुकीच्या नंतर. मग तो इथल्या व्यापाऱ्यांनी मला आग्रह करून सांगितलं की शिंदे साहेबांना तुम्ही आमच्याकडे कधी येणार आहे. आज तुमची सभा आहे म्हणून त्यांनी त्यांचे दुकानं बंद ठेवले, व्यापार बंद ठेवला. त्या सर्व व्यापाऱ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी शिंदे साहेबांना या ठिकाणी आणलं. मी पुन्हा एकदा शिंदे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या सभेला संबोधित करावं अशा प्रकारची विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. एकनाथ शिंदे आगे बढ़ो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो, भास्कर अंबेडकर आगे बढ़ो.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हर 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 हर. मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी आणि समोर उपस्थित माझे पत्रकार बांधव थोडे खाली बसू शकतात काय? पाठीमागे लाडक्या बहिणी लाडके भाऊ आहे, म्हणजे बघा ऍडजस्ट झाला तर. माझे लाडके पत्रकार आहेत आणि माझ्या समोर उपस्थित लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडके शेतकरी आहेत. आणि आजचा मेळावा जो आहे हे बघून अगदी नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोक आहेत आणि हा गर्दीचा महापूर आहे. आणि याच्यावरून मला खात्री पटली आहे की जे अर्जुनराव म्हणाले की या जालना महापालिकेवर भगवा फडकणार, याची खात्री पटली आहे. भगवा फडकणार म्हणजे फडकणार. एवढे लोक जर प्रचाराला उतरले तर समोरच्याचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना? कारण कार्यकर्ता एकदा पेटला, कार्यकर्ता एकदा कामाला लागला की मग तो मागे फिरत नाही. हे शिवसेनेची कामाची पद्धत आहे. आणि बूथ प्रमुख आणि गट प्रमुख हे सगळ्यात महत्वाची ताकद आहे. अर्जुनराव गट प्रमुख हा शिवसेनेचा खरं म्हणजे बॅकबोन आहे. तो यादीवर काम करतो, तोच मतदारांना संपर्क करतो, मतदारांना मतदान करून घेतो, सगळं काम तो करतो. गट प्रमुख आणि बूथ प्रमुख. आणि म्हणून माझ्या बूथ प्रमुखांना देखील मी सांगतो की तुमच्यात देखील स्पर्धा लागली पाहिजे. माझा बूथ सगळ्यात मजबूत, माझा बूथ सगळ्यात मजबूत, असं तुमच्यामध्ये देखील स्पर्धा लागली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आणि त्याच्यामध्ये आज भास्करराव आंबेकर पण आहे. वहां पर लिखा है एकनाथ शिंदे नेक है, खोतकर आंबेकर एक है. हे तुमचं आतूनचं जे का अंदर की बात आहे. आणि मला तेव्हा समजलं एक एक माणूस मागं का ठेवला आहे. गनिमी काव्यामध्ये अर्जुनराव उस्ताद आहे. आणि म्हणून बघा विपरीत परिस्थितीमध्ये पण अर्जुनराव तुम्ही निवडून दिलं. तुम्ही सगळ्यांनी अर्जुनरावाला 35,000 मताधिक्य देऊन, म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करायला आलोय. मनापासून आपल्याला आभार मानायला आलोय. मला आठवतं 1 वर्षापूर्वी मी इकडे आलो होतो. 1 वर्षापूर्वी आलो होतो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय. आणि व्यापारी लोकांना देखील धन्यवाद देतो की तुम्ही म्हणालात आज इथं सभा करायची. व्यापारी एक एक व्यापारी आपला ब्रँडिंग करतात, कोण उमेदवार कसा चांगला आहे काय. आणि म्हणून हे आपले सगळे व्यापारी जे आहे या व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास होता कामा नये याची काळजी शिवसेना नेहमी घेत आली आहे. अर्जुनराव देखील घेत आहेत. मी दिघे साहेब सांगायचे कुठली वसाहत झाली, कुठली शहरं वसली, नगर वसली, पण तिथं जर बाजारपेठ नसेल, मार्केट नसेल तर त्याची शोभा नसते. आणि म्हणून मार्केट कधी येतं, त्याला वाटतं इथं सुरक्षित आपण व्यापार करू शकतो. आणि म्हणून या जालना शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम अर्जुनराव आणि त्यांचे सहकारी केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास देखील मी या ठिकाणी देतो. आणि म्हणून आज जालन्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचा जलवा दिसतो.
आणि भास्करराव आपण आलात, तुम्ही म्हणालात उशिरा आलो, पण तुम्ही तिकडे राहून पण बरोबर कार्यक्रम करत होते, कारण मनापासून तुम्ही आपल्या बरोबर होता, शरीराने तिकडे होता. करेक्ट कार्यक्रम कसा करायचा तो भास्करराव आणि अर्जुनराव दोघांना माहित आहे. मला तर बरोबर माहित आहे, मी तर अगोदर मोठा कार्यक्रम केला. 2022 मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इकडे 1 वर्षापूर्वी आले होते, बरोबर. खासदार आपला डॉक्टर आहे, मी डॉक्टर नाही, पण मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन बरोबर करतो. कोणाला गोळी, कोणाला इंजेक्शन, कोणाला सर्जरी. आणि म्हणून तो काळ देखील आपण पाहिलाय. गरज होती, या राज्याची गरज होती. या राज्यामध्ये सरकार नावाची वस्तू राहिली नव्हती. राज्य मागे चाललं होतं, सगळे विकास कामं थांबली होती, कल्याणकारी योजना बंद होत्या, सण उत्सव थांबले होते, सगळं ठप्प होतं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी काँग्रेस होऊ देणार नाही, ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही पायदळी तुडवलं, त्याला तिलांजली दिली आणि काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप केलं. म्हणून या एकनाथ शिंदेला उठाव करावा लागला. आणि हा उठाव साधा सोपा नव्हता. हा उठाव, हा इतिहास या राज्यामध्ये देशाने पाहिला, राज्याने पाहिला, जगातल्या 32 देशाने पाहिला. हा उठाव या महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आम्ही केला, या राज्यातल्या सर्वसामान्य माता भगिनींसाठी केला, शेतकऱ्यांसाठी केला. आणि ती काळाची गरज होती आणि म्हणून लोकांनी ते स्वीकारलं. आपला निर्णय लोकांनी स्वीकारला आणि म्हणून विधानसभेत आपण 80 जागा लढून 60 आमदार जिंकून आणले. 60 आमदार. आणि जे आपल्याला आरोप करतात, शिव्या देतात, ते 110 जागा लढवून भास्करराव 20 जागा जिंकू शकले. यावरून चित्र स्पष्ट आहे. शिवसेना बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे आपण चाललोय. आज घरात बसलेले लोक आज बांधावर जाऊ लागले. सगळ्यांना मी फिरायला लावले. सगळे लोक आता पहिले घरात बसायचे, आता लोकांमध्ये फिरायला लागले, बांधावर जाऊ लागले. पट्टा गेला, फेसबुक लाईव्ह गेला, सगळा गेला. आता काय राहिलंय? हा. आणि म्हणून फुकाचा ताटा आणि नाव वाटा. आता आंबे भास्कररावाच्या बरोबर सगळे आले. कोण राहिले का तिकडे? कोणी राहणार पण नाही, कारण तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा. हा एकनाथ शिंदे शिव्या आणि आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार. आणि मला ते कामातून उत्तर देत आलो. आज जे शेतकऱ्यांच्या मागे, आज शेतकऱ्यांना मोठे संकट आहे. शेतकरी संकटात आहे, मोठं संकट आहे. आणि आम्ही बांधावर गेलो, त्यांच्या घरी गेलो, शिवसैनिक गेले. मराठवाडा मोठ्या संकटामध्ये असताना शिवसैनिक शांत राहू शकत नाही. आणि म्हणून कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते आम्ही केलं आणि फुकट खोट रिकाम्या हाताने नाही केलं. शिवसेनेची मदत केली. सरकारचं 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही दिलं आणि ते खात्यात पैसे जमा होऊ लागले. नाही तर काही लोक माझ्या हातात काय नाही, माझ्या हात रिकाम आहे. कशाला जाता तुम्ही? माझ्याकडे द्यायला काय नाही. मग जेव्हा होतं तेव्हा का नाही दिलं? कोणी थांबवलं होतं तुम्हाला? या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधीमधून 70,000 रुग्णांना 450 कोटी रुपये दिले. 450 कोटी. ज्यांनी माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे मागितले त्यांच्या पत्रावर आल्या सह्या करून टाकल्या. त्यांचे कितीतरी हजारो लोकांचे प्राण वाचले. मी आपल्याला एक आठवण सांगतो.
कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता भास्करराव. तिकडे एक मुलगी स्टेजवर आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मी म्हणालो काय तुझं काम आहे? तर हिंदी बोलू लागली ती. इसका नाम दुआ है. बोला क्या हुआ? तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 लाख रुपया दिए, इसके ऑपरेशन इसका हुआ और इसके ये बच गई मेरी बेटी, इसलिए मैं उसका नाम दुआ रखा है. काय माहित कोण आलं, कुठून आलं, कसं आलं. मी मदत करताना कधी या हाताचं या हाताला कळू दिलं नाही. कधी जात पात धर्म कधी पाहिला नाही. माणुसकी जपण्याचं काम केलं. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षात ज्या मुख्यमंत्री काळामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प या राज्यामध्ये राबवले. आमच्या टीमने विकासाचे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर आपल्याला केंद्राने देखील मदत केली. प्रधानमंत्री महोदयांनी मदत केली. हे राज्य डबल इंजिनचं सरकार चालू लागलं. एकीकडे विकासाची गंगा, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि लाडकी बहीण योजना बंद होणार, चालू होणारच नाही. हे फक्त निवडणुकीमध्ये घोषणा आहे, चुनावी जुमला असं म्हणू लागले. विरोधक कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी. मी माझ्या लाडक्या बहिणींना त्या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान प्रचारादरम्यान सांगितलं, हे सावत्र दुष्ट भावांना लक्षात ठेवा. तुमच्याकडे आले की एक खोडा घालणाऱ्यांना बरोबर जोडा दाखवा. तुम्ही एवढं माझं प्रामाणिकपणे ऐकलं की तुम्ही एवढा मोठा चांगला जोडा 232 नंबरचा दाखवला की त्यांचा सुपडा साफ. भास्करराव खरं आहे ना. आणि म्हणून त्यांनी तर सरकार बनवली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ बनवलं होतं. 5 स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं. परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार आणलं. 232 आमदार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आले. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो. आणि हेही सांगतो, कोणी किती विरोधकांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी सांगतो काही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कारण आम्ही एकदा शब्द दिला की शब्द पाळतो. का लोक आज एवढे लोक येत आहे, का लोक येत आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येतात. शिवसेना पुढे जातीये. शिवसेना धनुष्यबाण घेऊन पुढे चालली आहे. आणि म्हणून पोटात दुखतंय, मळमळ जळजळ होतीये. पोट दुखीला पण या एकनाथ शिंदेने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, मोफत मध्ये इलाज. तरी पोट राहत नाही. आणि म्हणून भास्करराव आणि अर्जुनराव यांना जमाल घोटा कसा द्यायचा तर तुम्ही दाखवा. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय अशी परिस्थिती आहे. कुठे आहे जखम, काय म्हणतात ना, जखम मांडीला आणि उभाय शेंडीला, असं करायचा प्रयत्न या ठिकाणी. आणि मग किती शिव्या देणार, किती शाप देणार, किती आरोप करणार. पण का एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर का पोटात दुखायला लागला. एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर का पोटात दुखतंय, का मळमळतंय, का जळतंय, का मी काम करू शकलो नाही. 2.5 वर्षात मला जाणवलं, मला माहित आहे, गरिबीचा अनुभव आहे. माझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले, तिची तगमग मी पाहिली आहे, माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना आणण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. गरिबीची जाण असावी लागते. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याला का 1500 रुपयाची काय किंमत कळणार. पण हे 1500 रुपये
हे सर्वसामान्य माझ्या बहिणीसाठी महत्वाचे आहे। याने कोणी 20 लोक, 10 लोक, 50 लोक, 100 लोक एकत्र येऊन गट बनवून छोटे मोठे व्यवसाय करू लागले। तेच हाच पैसा पुन्हा या ठिकाणी अर्थव्यवस्थेत येऊ लागला आणि म्हणून यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होणार। आणि म्हणून सोन्याचा जनता घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहे, हे आम्हाला करायचं आहे। आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे आपल्याला बघायचं आहे। आमचा अजेंडा खुर्ची नाहीये, आमचा अजेंडा सत्ता नाहीये, आमचा अजेंडा ज्यांनी खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे। अजेंडा आमचा स्वच्छ आणि साफ आहे। आणि म्हणून पद येतात, पद जातात, सत्ता येते, सत्ता जाते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही, नाव गेलं की परत येत नाही। ते नाव जपलं पाहिजे, बाळासाहेबांचे विचार जपले पाहिजे, आनंद दिघे साहेबांचे विचार जपले पाहिजे, शिवसेनेचे विचार जपले पाहिजे। आणि म्हणून मला सगळ्या पदांपेक्षा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार। आणि म्हणून पद वर खाली होत असतात, पण या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात मोठी आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, परवा कोल्हापूरच्या बैलगाडा शर्यतीला मी गेलो होतो, बघितलं असेल तुम्ही टीव्हीवर, लाखो लाखो लोक होते बैलगाडा शर्यतीमध्ये। तिथं तासगावला शर्यत होती, नुसता माणसांचा समुद्र होता, महासागर होता। आणि तिथं देखील आता अगोदर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हा बैलगाडाची हुकूमत समजायचे, म्हणजे बैलगाडा तिकडं लोकप्रिय होता। पण मला अभिमान आहे मराठवाड्यातला संभाजीनगरचा लखन आणि हिंगोलीचा सर्जा यांनी शर्यत जिंकली, फॉर्च्युनर जिंकली, फॉर्च्युनर। मराठवाड्याचं नाव देखील सुवर्णाक्षरांनी लिहिलं। तो शेतकऱ्यांनी कुठेतरी बाईट दिली, त्याची गरिबी होती, त्याच्यावर काहीतरी कर्ज होतं, 15-20 लाखाचं कर्ज होतं आणि त्याला फॉर्च्युनर मिळाली। बघा, शेतकऱ्याला मजबूत करणारा हा बैलगाडा शर्यत ही देखील एक अभूतपूर्व शर्यत होती। एकनाथ शिंदेने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि म्हणून या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले, अनेक निर्णय घेतले। लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% माझ्या लाडक्या बहिणींना सवलत, मुलींचं उच्च शिक्षण 100% सरकारने मोफत केलं पाहिजे, हा निर्णय देखील तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत झाला। एका मुलीने आत्महत्या केली, ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती, 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकाने भरायचे होते। पण त्या मुलीला शंका आली की पालकाकडे पैसे भरण्याची ऐपत नाही, माझा बाप आत्महत्या करू शकतो, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली। मी ती बातमी बघितल्यानंतर मला जीव माझा कासावीस झाला। हे मनामध्ये काहूर उठलं, आपलं सरकार, आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, मग जर सरकारमध्ये शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील, या सरकारचा उपयोग काय? मी लगेच फोन उचलला, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला। मी म्हणालो, आपल्या राज्यात मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा उपयोग, येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणा
आणि 50%च्या ऐवजी 100% फीस सरकारने भरायला पाहिजे असा निर्णय आम्ही घेतला. किती निर्णय सांगणार, किती निर्णय सांगणार. उद्योगाचे निर्णय, शेतकऱ्यांचे शेतकरी सन्मान योजना, 32,000 कोटीचं पॅकेज देवेंद्रजी आम्ही निर्णय घेतला. 32,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्याच्या खात्यात. आता काही लोक येऊन इकडे बांधावर म्हणतात हे दगाबाज सरकार आहे, याचा पंचनामा करा. अरे दगाबाज कोण, बेईमान कोण हे जनतेने ठरवलं, म्हणून तर तुमची ही अवस्था झाली. घरकाना घाटका आले तुम्ही 60 वरून 53, 56 वरून 20 वर आले. आणि तरी सुद्धा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की का होतंय. भास्करराव आंबेडकर सारखे पदाधिकारी का शिवसेनेबरोबर जात आहेत, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर का जात आहेत, याचा विचार करा. बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले आणि म्हणून हे सर्व लोक आज सोबत येत आहेत. मला अभिमान आहे, मला गर्व आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यावर 50-50 आमदार विश्वास ठेवतात आणि सरकार सत्तेवर पाणी सोडून जातो. आम्ही कुणाची सत्ता घेऊन नाही गेलो. आम्ही मंत्रीपद सोडून दिली, सत्ता सोडून दिली आणि आम्ही गेलो. सरकार आम्ही पाडलं, आम्ही नाही, तुमच्या कर्माने तुम्ही पडला. तुम्ही बाळासाहेबांचे विचार जिथं सोडले तिथं सगळं संपलं. आणि म्हणून आम्हाला तर सत्ता कोणी सोडतं का. एक सरपंच देखील सत्ता सोडत नाही, पण मंत्रीपद सोडून आम्ही गेलो. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं. आज लाखो लोक काय येत आहेत, हजारो पदाधिकारी काय येत आहेत, कारण दिलेला शब्द पाळणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे. हा गरिबीतून आलेला एकनाथ शिंदे आहे, हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द द्या, देताना 10 नाही 100 वेळा विचार करा. तोच मी मंत्र पाळला. एक तर मी कमिटमेंट करत नाही, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये शब्द पाळणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय, अर्जुनरावांनी सांगितलंय इकडच्या नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिका या सगळ्यावर भगवा फडकवायचा चंग बांधलेला आहे, संकल्प केलेला आहे. आता भास्करराव आंबेडकर तुमच्या सोबत आलेले आहेत. आता गनिमी कावा तुमचा होता, आता तुम्हाला ओपनली काम करायची मुभा आहे. आणि म्हणून भास्करराव सारखे अनुभवी कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळे त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी ताकदीचे आहेत. आणि त्यांना सर्वसामान्य किती वेळा तुम्ही फसवणार. भास्कररावांनी सांगितलं की काय काय झालं त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये. हा एकनाथ शिंदेने देखील शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री होताना अनेक खंडे टोपे पाहिलेले आहेत, अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक दुःख भोगले आहेत, अनेक संघर्ष केले. असा साधा सोपा मार्ग नाही. आणि म्हणून भास्करराव तुम्ही या एकनाथ शिंदे सोबत आलेला आहात. हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. या कार्यकर्त्यांचाच सन्मान करणारा पक्ष आहे. या पक्षात काम करेल तो पुढे जाईल, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे तुमच्यासारखे कार्यकर्ते, पदाधिकारी, अर्जुनराव, व्यासपीठावरचे सर्व लोक जे आहेत हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे. आणि समोर बसलेला ऐश्वर्य आहे, हे याला नशीब लागतं. इथे एक छोटा मुलगा होता, तो वरून मला हात करत होता, तेव्हा आला, हात करत होता आणि नमस्कार पण करत होता. पण एवढा छोटा मुलगा
काय माहित त्याला कोण आहे एकनाथ शिंदे काय. मगाशी अशी मोठी छोटी मुलं, आता मगाशी अर्जुनचा नातू मला व्हिडिओ कॉलवर बोलत होता. ही लहान लहान मुलं एकनाथ शिंदेला टीव्हीवर बघतात आणि ओळखतात आणि घरात आई वडिलांना आजोबांना सगळ्यांना सांगतात एकनाथ शिंदे, आणि गाण्यावर म्हणतो डान्स करतो तो. आणि म्हणून मला तो सांगत होता मला भेटायला या. त्याला किती बघा विश्वास की मी बोले तू ये मला भेटायला. बरोबर येतो. म्हणजे हा विश्वास हा सर्व. मी मुख्यमंत्री असताना अनेक ज्येष्ठ महिला अतिशय वयस्कर लोक पण मुंबईला यायचे. त्यांना विश्वास होता की इथं गेल्यानंतर एकनाथ शिंदे भेटणार. हा विश्वास होता. हा विश्वास मोठा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की या जालन्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला. जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा जो विषय आहे शेतकऱ्यांचा, त्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः लक्ष घातलेला. शेतकऱ्यांबरोबर अन्याय होणार नाही हा विश्वास आपल्याला देतो. महात्मा फुले मार्केटचा विषय काय विषय तो पाडलंय ते बांधायचं आहे ना. आपण बांधायचं काम करतो, पाडायचं नाही. आणि म्हणून ते आपण करू. या ठिकाणी रस्त्यांचा विषय असेल, नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाण्याचा विषय असेल, पाण्याचा आपण पैसे दिलेले आहे. आणखी काय लागतील तेही देऊ. जालन्यातल्या लोकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे. दररोज पाणी मिळालं पाहिजे. काय त्यांनी पाप केलं. बैठक लावू. आणि त्याचबरोबर शिडकोचा विषय काय. शिडकोचा आता मगाशी येताना भूसंपादनाचा विषय आहे, तो मार्गी आपण लावू. त्याचबरोबर PR कार्ड देण्याचा निर्णय देखील मी मुख्यमंत्री असताना घेतला. 42 झोपडपट्ट्यांमध्ये लाखो लोक राहतात. 2-2.5 लाख लोक, त्यांना हक्क मिळणार आहे. स्वतःचा घराचा हक्क हे देण्याचं काम आपण केलंय. आणि म्हणून हे असे अनेक निर्णय घेतले. एमडीएमएच्या 35 जागा वाढवून दिल्या. अरे ते रुटीन मध्ये झालंय. वाढवून दिल्या. हे खरं आरोग्यासाठी दिला. हातवन तलावाचं काय करायचंय. पोहायला जायचंय. पैसे पाहिजे. ठीक आहे. नगर विकास मधून करू शकतो. जलसंपदा मधून करू आपण ते. तलावाचं सुशोभीकरण असेल तर पर्यटन मधून करू आपण. आणि म्हणून या जालना शहरामध्ये हे जालना शहराची महापालिका मीच केली आहे. अर्जुनरावाच्या मागणीनुसार महापालिका केली. आणि महापालिका झाल्यानंतर विकास होतो. त्याचं सौंदर्य वाढतं. सगळ्या मूलभूत सोयी सुविधा मिळतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी आपण जे जे मागितलंय ते देण्याचं काम केलं 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना. तेव्हा बघा पेंटिंग सकट तयारी आहे. माझा फोटो आहे बघा. म्हणजे एवढं प्रेम कधी कुणाच्या नशिबामध्ये नसतं. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये मगाशी हिकमत उडान यांनी सांगितलं. सगळं अतिशय निवडणूक कशी लढायची जिंकायची अशी हळूहळू ते सांगत होते. मला तेव्हा दीपक केसरकरांची आठवण आली. आणि अतिशय व्यवस्थित तांत्रिक सगळ्या गोष्टी हिकमत उडान सांगत होते. आणि म्हणून हिकमत उडान, हिकमत मध्ये नावामध्ये हिकमत आहे आणि नावात उडान आहे. हे जालना आणि त्यांचं कुठलं घनसावंगी हे विकासाचं उडान घेतल्याशिवाय राहणार नाही असा शब्द आपल्याला देतो. विश्वास व्यक्त करतो. आणि ऍडव्होकेट मगरे यांचं निवेदन ते देखील दिलेलं आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो यानंतर पण मी स्वतः आहे. यानंतर अनेक जे काही
प्रकल्प असतील त्याचे भूमिपूजन लोकार्पण या महायुती काळामध्ये या ठिकाणी आपण पुढे नेऊ. भास्करराव आज जोडीला आलेले आहे. भास्करराव तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि आता या ठिकाणी जोरात आपल्याला काम करायचं आहे. तुमच्या कामाची पद्धत मला माहित आहे. एक खडाचा कार्यकर्ता कसा असतो हा भास्करराव आंबेकर यांच्यातून पाहायला मिळतो. आणि एक आदर्श आमदार कसा असतो त्याचं ज्वलंत उदाहरण अर्जुनराव खोतकर आमच्या इथं आहे, हिकमत उडान इथं आहे. आणि म्हणून सगळ्यांना मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. खास भास्करराव आंबेडकरांच्या प्रवेशासाठी केंद्राचे मंत्री आले, केंद्राचे मंत्री प्रताप जाधव हे भास्कररावच्या खास प्रेमापोटी इथं प्रवेशाला आले. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्यांना मनापासून मी एकच सांगतो की तुम्हाला एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा. एकनाथ शिंदे बनून लोकांमध्ये जा. मला विश्वास आहे की शिवसेना कितीतरी पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि कार्यकर्त्यांनी तुमच्या प्रत्येकामध्ये एकनाथ आहे. आणि म्हणून सब है साथ साथ सब है एकनाथ हा विचार या ठिकाणी मांडतो. एक विश्वास पुढे आहे. चालेल म्हणजे तू कधी काढलं? तू काढलं एवढा फास्ट कलाकार तू. बघा भाषण करता करता हे फोटो काढले. मोठा मोठा कलाकार होईल. आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या प्राथमिक तयार झालेली माणसं आहेत.